थोड्याच वेळापूर्वी तीव्र टोनसह सगळ्यांच्या मोबाईलवर आलेला अलर्ट पाहून घाबरून जाण्याची गरज नाहीये। हा अलर्ट म्हणजे आपत्कालीन संदेश यंत्रणेची चाचणी आहे। NDMA कडून आपत्कालीन संदेश यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे। केंद्र सरकारची आपत्कालीन संदेश यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मोबाईलवरती एकाच वेळी अलर्ट पोहोचलाय। आपत्कालीन स्थितीमध्ये एकत्रित संदेश देण्यासाठी ही विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। तुमचा मोबाईल वाजला असेल, व्हायब्रेटरवरती असेल तर व्हायब्रेट झाला असेल, त्याच्यावरती एक अलर्ट आला, कदाचित तुम्ही घाबरला असाल। अलर्ट कुठला आहे? भारत सरकारकडनं हा अलर्ट आलाय। पण जेव्हा महालक्ष्मी सरसचं जे एक्झिबिशन सुरू आहे तिथे बघितलं, प्रत्येक जण जो आहे तो मोबाईलवरती तिकडे बघताना दिसत होता। प्रत्येक जणाच्या हातात मोबाईल होता, प्रत्येक जण तो आलेला अलर्ट नेमका कुठनं आलाय हे बघत होता। आपण त्यांच्याशी बोलणं, सगळे अलर्ट बघतायत। ताई, तुमचा मोबाईल वाजला, अलर्ट आला, काय झालं मोबाईलवरती? काय आता मोबाईलवर काय सांगितलं ते काय भारतातील असं काय माहिती दिली, ती गेली लगेच, वाजता वेळेस गेली ती। तुमच्या मोबाईलवरती काल तुम्हाला काळजी वाटली की नक्की काय? हा, काळजी वाटली, आवाज यायला लागला, काय झालं म्हणून बघायला लागलो मोबाईलकडे। तुमचा मोबाईल वाजला का ताई? काय झालं? हो ना, मेसेज आला आणि काहीच करता येत नाही, आम्हाला वाटलं काय आहे आणि काय नाही। झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं काय आहेत, म्हणून आम्ही दचकन दचकल्यासारखं झालो। बघितलं तेव्हा वाचत होतो, तेव्हा हे झालं। निश्चितच ही अवस्था माझ्यापासून प्रत्येकाची झाली। अचानक मोबाईल वाजायला लागला। सध्याची परिस्थिती बघता काही सायबर अलर्ट आहे का किंवा काही व्हायरस आहे का अशी सगळ्यांची जी मनात शंका निर्माण झाली। मात्र नंतर लक्षात आलं की भारत सरकारकडनं एक टेस्ट करण्यासाठी किंवा एक लोकांना अलर्ट करण्यासाठी जी मोहीम सुरू केली, त्याच्यातला एक भाग म्हणून मेसेज केल्याचं पाहायला मिळालं। कॅमेराचं सुरेशसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।